मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधामध्ये रणनीती आखलेली होती आणि त्या अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता, तो म्हणजे सिंधू जलसंधी कराराच्या अंतर्गत पाकिस्तानात भारतातून जे काही पाणी सोडलं जात होतं ते पाणी रोखण्याचा। आणि इथून हे पाणी पाकिस्तानात याच्या आधी अनेक वर्ष जात होतं, त्या डॅमवर ते सध्या आहोत। बगलविहार हा डॅम जो आहे त्या डॅमच्या सध्याची स्थिती नेमकी काय आहे ही आपण पाहणार आहोत। आणि आता आपण पाहतोय की भारताने जो निर्णय घेतलेला होता त्यानुसार पाकिस्तानात पाणी सोडलं जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सुद्धा म्हणालेले होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहिलं जाऊ शकत नाही आणि त्यासाठी भारताने घेतलेला हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा निर्णय म्हणावा लागेल। आणि त्यासाठी आपण पाहतोय की बगलिहार डॅम जो आहे जिथून हे पाकिस्तानामध्ये पाणी सोडलं जात होतं त्या डॅमच्या अगदी समोर आपण उभे आहोत। आणि या डॅम मधून या नदीचा प्रवाह जो आपण खाली पाहतो जो कोरडा ठक्क पडलेला आहे, याच नदीच्या प्रवाहामधून पाकिस्तानने त्याच्या आधी अनेक वर्ष पाणी सातत्याने जात होतं। मात्र पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं सगळ्यात पहिला मोठा निर्णय घेतलेला होता, तो म्हणजे हे पाणी रोखण्याचा। आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुद्धा राबवण्यात आलेलं होतं। ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानातून ज्या पद्धतीने भारतीयांवरती हल्ले करण्यात आले किंवा निष्पाप नागरिकांना टार्गेट करण्यात आलं, सिव्हिलियन्सला टार्गेट करण्यात आलं, त्यानंतर सुद्धा भारतानं ही भूमिका कायम ठेवलेली आहे की या डॅम मधून पाकिस्तानात जाणारं पाणी हे पुन्हा सोडलं जाऊ शकत नाही। आणि हा करार रद्द करण्याचा निर्णय सर्वस्वी निर्णय जो आहे तो भारताचा आहे आणि त्यानुसार भारत या निर्णयावरती ठाम आहे। पुढच्या बाजूला जो डॅम आपण पाहतो या डॅमचे काही दरवाजे 2 दिवसापूर्वी उघडलेले होते, मात्र नदीचा प्रवाह जेवढा साठवता येईल तेवढा साठवण्याचा आणि पाकिस्तानामध्ये पाणी न सोडण्याचा निर्णय जो आहे तो भारतानं घेतलेला आहे। आणि आत्ताचे दृश्य आपण पाहतोय की जम्मू काश्मीरमधला जो बगलिहार डॅम आहे त्या डॅमची दृश्य पाहिल्यानंतर या डॅमचा एकही दरवाजा सध्या उघडलेला नाहीये। त्याचबरोबर या नदीचा प्रवाह जो खालच्या नदीचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतोय तो कोरडा ठक्क पडलेला पाहायला मिळतोय, कारण भारतानं पाणी रोखल्यानंतर या नदीचा प्रवाह जो आहे तो पूर्णपणे कोरडा पडलेला आहे। पाकिस्तान याच नदीच्या पाण्यावरती कित्येक वर्ष अवलंबून होता आणि सगळ्यात मोठी भीती पाकिस्तानला ती होती ती म्हणजे भारत आपलं पाणी रोखेल किंवा पाणी रोखल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह सोडल्यानंतर पाकिस्तानामध्ये जो काही हडकंप माजेल त्याची भीती सुद्धा पाकिस्तानाला सातत्याने होते। आणि तीच रणनीती भारताकडून सध्या आखली जाते। युद्ध जे आहे ते लष्कराच्या माध्यमातून सुरूच आहे, मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन पाकिस्तान कसा गोत्यात येईल यासाठी भारतानं सगळे जे काही निर्णय आहेत ते आतापर्यंत घेतलेले आहेत। मग तो व्यापार बंदीचा निर्णय असो किंवा सिंधू जलसंधीचा करार स्थगित करण्याचा निर्णय असो। आणि त्याच सिंधू जलसंधी करारच्या अंतर्गत ज्या बगलविहार डॅम मधून हे पाणी पाकिस्तानात जात होतं त्या डॅमवरती आता आपण आहोत आणि हे नदीचा प्रवाह जो आहे तो रोखल्यानंतर कोरडी ठक्क पडलेली नदी आपल्याला पाहायला मिळते आहे। पुन्हा एकदा मी कॅमेरामन रोहन पवारला विनंती करेन कारण त्यानं डॅम दाखवावा, कारण या डॅमचे कोरडे ठक्क पडलेले नदीचा प्रवाह तर आपण पाहतोच आहोत, मात्र दरवाजे कशा पद्धतीने बंद करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण पाहतो आहोत। जम्मू काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात वसलेली ही चिनाब नदी, या चिनाब नदीचं पाणी या बगलविहार डॅम मध्ये येतं आणि तिथून ते काही प्रमाणामध्ये पाकिस्तानात सोडलं जात होतं। आणि अगदी पुढच्या डॅम मधून हे दरवाजे उघडल्यानंतर हा जो खालचा अगदी दऱ्याखोऱ्यातला पट्टा आपण पाहतोय हा नदीचा प्रवाह जो आहे तो पुढेपर्यंत गेलेला आहे। पाकिस्तानात हे पाणी जात होतं, मात्र चिनाब नदीचं या बगलविहार डॅम मधनं जाणारं पाणी जे आहे ते भारतानं रोखल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे अडचणीत आलेला आहे, कारण याच नदीच्या पाण्यावरती गेली कित्येक वर्ष जे आहेत ते पाकिस्तानाच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून होत्या। तिथल्या कृषी क्षेत्रावरती तितकाच मोठा परिणाम जो आहे तो होणार होता आणि आताही तीच परिस्थिती पाकिस्तानामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण भारतानं हे पाणी रोखण्याचा मोठा निर्णय जो आहे तो सिंधू जलसंधी करार स्थगित करून घेतलेला आहे। आणि या नदीचा प्रवाह आता आपण पाहतो आहोत। बगलविहार डॅमला 1990 नंतर एक मोठा हायड्रो प्रोजेक्ट जो आहे तो हायड्रो पॉवर प्रोजेक्ट जो आहे तो सुद्धा उभारण्यात आलेला होता आणि तो सुद्धा प्रोजेक्ट उभारताना अनेक अडचणीत आल्या, मात्र त्या सगळ्या अडचणींवरती मात करून भारतानं तो निर्णय घेतला आणि तो प्रोजेक्ट उभारला गेला। या प्रोजेक्टला उभारताना ज्या काही अडचणी आलेल्या होत्या त्या सगळ्यावरती भारतानं मात केलेली होती। आणि आता आपण पाहतोय की या डॅम मधून जे पाकिस्तानामध्ये पाणी जात होतं ते पाणी बंद केल्यामुळे, पाणी रोखल्यामुळे कशा पद्धतीची परिस्थिती जी आहे गेल्या अनेक वर्षांपासून ओली असणारी ही जी नदीचा प्रवाह आहे, वाहता प्रवाह रोखल्यानंतर कोरडा ठक्क पडलेला प्रवाह सुद्धा आता आपण नदीचा पाहतोय। ज्या भागातून हे पाणी जात होतं त्या भागाची दृश्य आपण बघायची झाली तर पूर्णपणे नदीचा जो काही प्रवाहाचा भाग आहे तो कोरडा ठक्क पडलेला पाहायला मिळतोय। पुढच्या बाजूला डॅम आहे, त्या डॅमचे दरवाजे सुद्धा बंद आहेत आणि
2 दिवसापूर्वीच या डॅमचे काही दरवाजे 2 दरवाजे उघडण्यात आलेले होते आणि काही प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा भारतानं दरवाजे बंद केलेले आहेत। पाणी कधी सोडायचं किंवा सोडायचंच नाही याचा सर्वस्वी निर्णय भारताकडून घेतला जाणार आहे, कारण सिंधू जलसंधी कराराच्या अनुषंगानं भारताला पाणी सोडणं बंधनकारक होतं, मात्र तो करार स्थगित करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे। म्हणून भारत हे पाणी जे आहे ते आता रोखताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळे भारताकडून पाकिस्तानावरती ज्या पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून जे काही हल्ले करण्यात आले किंवा ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानानं भारतीयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील उत्तर देण्यात आलं। पाकिस्तानच्या सगळ्या हल्ल्यांना हाणून पाडण्यात आलं। मात्र त्याचबरोबर सिंधू जलसंधी करार स्थगित करून पाकिस्तानात भारताकडून जाणारे जे पाणी आहे ते रोखून भारताने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय ऐतिहासिक असल्याची चर्चा सध्या भारतीयांमध्ये आणि जगात सुद्धा नोंद आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।